मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं होतं की जेवढ्या काही जिल्हा परिषद आदिवासी विभाग किंवा इतर सर्व काही डिपार्टमेंटच्या उर्वरित एक्झाम्स जे की 10 जून नंतर होणाऱ्या असतील, ज्यामध्ये आपण माहिती मिळवलेली होती कालच्या व्हिडिओमध्ये। त्यामध्येच आपण सांगितलेलं होतं की पेसा आणि नॉन पेसा क्षेत्राचे काय अपडेट्स आहेत। तर मित्रांनो, आता त्याला अनुसंधान जे मित्रांनो जे की सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे, जे की जिल्हा परिषद परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात आहे। या ठिकाणी सर्व काही या लेटरद्वारे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे की नेमकं कधीपासून जे की नॉन पेसा क्षेत्रामधील जी की परीक्षा जी आहे ती सुरू होत आहेत आणि मित्रांनो या तारखेपासून आता फिक्स तुमच्या परीक्षा होणाऱ्या आहेत। कारण का मित्रांनो, आता इलेक्शन देखील ऑलमोस्ट ओव्हर झालेले आहे, सर्व काही संपलेले आहेत आणि मित्रांनो आता जे काही निकाल आहे तो 5 जून रोजी जाहीर होईल, ज्यामुळे जे आहे आचारसंहिता देखील आता संपून जाणारी असेल आणि जेवढ्या काही ज्यामध्ये MIDCच्या उर्वरित एक्झाम असतील किंवा आदिवासी विभागाच्या असतील, DFSLच्या असतील किंवा DMRच्या असतील, त्या सर्वांच्या आता पटापट वेळापत्रक येणारे आहे। त्या संदर्भात आपण काल डिस्कस केलं होतं। आता पाहूया सध्याची लेटेस्ट अपडेट, ज्यामध्ये मित्रांनो सर्व काही वेळापत्रक जे की नॉन पेसा क्षेत्राचे जेवढे काही जिल्हा परिषदचे एक्झाम्स आहेत, जेवढे काही जिल्हे आहेत त्यांचे आता होणारे आहे। तर आता पाहूया नेमकं वेळापत्रक कधीपासून तुमचे एक्झाम सुरू होणार आहेत व काय यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ॲज डिस्कस्ड इन द VC वी हॅव शेड्यूल्ड द एक्झाम फॉर द जिल्हा परिषद ऑफ नॉन पेसा डिस्ट्रिक्ट एक्झाम फॉर फॉलोइंग झडपीज इज बीइंग शेड्यूल्ड। तर या ठिकाणी म्हटलेलं आहे जेवढे काही नॉन पेसाचे क्षेत्र आहेत किंवा जिल्हे आहेत त्या सर्वांची आता परीक्षा होणारे आहेत तर जिल्हा परिषदचे। तर या ठिकाणी पाहू शकता की कोणकोणत्या जिल्ह्याचे जे की होणारे आहेत, ज्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचे जे आहे जे की होणारे आहेत या ठिकाणी पाहू शकता। आणि यांचं जे वेळापत्रक आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये पाहू शकता तुम्ही की हेल्थ वर्कर मेल यासाठी एकूण जे की काउंट अप्रॉक्स म्हणजे जे की नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स या ठिकाणी पाहू शकता जे की 96,882 आहेत आणि यांची डेट ऑफ एक्झाम जी की परीक्षा होणारी आहे 10, 11, 12 आणि जे की 10, 11, 12 रोजी होणारी आहे, म्हणजे की 10 जून पासून परीक्षा सुरू होणारी आहे, 10, 11, 12 असं चालणार आहे आणि एकूण 9 शिफ्टमध्ये ही परीक्षा होणारी आहे। जसं की आपल्याला माहिती आहे मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हनिंग अशा प्रकारचे आपले शिफ्ट आहेत आणि या तिन्ही शिफ्टमध्ये आपले परीक्षा होणारे आहेत। त्यानंतर जो सेकंड आहे, जो की सेकंड पोस्ट आहे जे की हेल्थ वर्कर मेल सेशनल स्प्राईंग, ज्याला की आपण फवारणी हंगामी अधिकारी म्हणतो, तर त्यांचं जे एकूण नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स 78,754 म्हणजे की 78,754 एवढे जे काउंट ॲप्लिकेशन्स आहेत, ज्यामध्ये जे आहे 13, 14 आणि 15 जून रोजी यांची परीक्षा होणारी आहे। एकूण 8 शिफ्टमध्ये यांची परीक्षा होणारी आहे, जी की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 8 शिफ्टमध्ये होणारी आहे। आणि जो तिसरी आपली इम्पॉर्टंट पोस्ट जे की ANMची जी की आरोग्य सेविका, यासाठी नंबर ऑफ ॲप्लिकेशन 27,818 अशी ॲप्लिकेशन्स आहेत आणि याची परीक्षा फक्त एका दिवशी चालणारी आहे, म्हणजे की 16 जून रोजी 2 शिफ्टमध्ये ही एक्झाम्स ओव्हर होणारी आहे। आणि मित्रांनो यासाठी तुम्ही आपले जिल्हा परिषद स्पेशलचे मित्रांनो जे काही एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक मिळवणार असेल तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या। परीक्षा दृष्टिकोनातून आपण त्यामध्ये सर्व काही इम्पॉर्टंट आपण कव्हर केलं आहे आणि या उर्वरित दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा 100% मित्रांनो फायदा होणार असेल, त्यामधलं बरंच तुमच्या परीक्षेमध्ये विचारलं जाणार असेल, त्यामुळे ते सर्व काही आपल्या सलरशी कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या व आज या क्षणापासूनच तुम्ही मित्रांनो तयारीला लागा। आणि तिसरी जी की आपली चौथी जी पोस्ट आहे जी की ग्रामसेवक पोस्ट आहे, यासाठी नंबर ऑफ ॲप्लिकेशन जे या ठिकाणी पाहू शकता 1,35,171 एवढे या ठिकाणी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि याची परीक्षा 16, 18, 19, 20 या व 21 या 4 ते 5 दिवसामध्ये परीक्षा चालणारी आहे, म्हणजे की 16 जूनपासून सुरू होणारी आहे आणि 21 जून लास्ट तारीख असणारी आहे। तब्बल 12 शिफ्ट्समध्ये ही तुमची एक्झाम होणारी आहे ग्रामसेवक या पोस्टची, कारण का या ठिकाणी अर्ज देखील भरपूर प्रमाणात आलेले आहे। तर या प्रकारे थोडक्यात यांचं वेळापत्रक आहे जे की जाहीर केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की संपूर्ण काही माहिती आहे जी की देण्यात आलेली आहे। जे या ठिकाणी पाहू शकता की फर्दर PFA द व्हेन्यू डिटेल्स प्लीज कन्सिडर ॲज द सेम ॲज
फायनल, म्हणजे की हे जर फायनल वेळापत्रक अजून त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु याच वेळापत्रकानुसार तुमची परीक्षा जे थोडक्यात होणारे आहे त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे. तर संपूर्ण काही मित्रांनो ही वेळापत्रकाचं थोडक्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर या प्रकारची तुमची परीक्षा जी आहे ती होणारे आहे. तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपले जे की IPS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मिळवणार तर लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक मित्रांनो आपण प्रोव्हाइड करून दिलेली आहे. व पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून घ्या आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा नसेल तर जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये नवीन एका माहितीसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.